अतिशय सुंदर वातावरणामध्ये गेली 11-12 वर्ष विजय कुसुमकर सर अतिशय सुंदर नियोजन करून या ॲबॅकसच्या स्पर्धा आयोजित करत आहेत। गेली 3-4 वर्षापासून मी आणि माझी मिसेस अंजू वाघाळे या पाथरीवरून अनेक विद्यार्थी या स्पर्धेसाठी आम्ही आणत असतो। खरोखरच या स्पर्धेचा सुद्धा मुलांमध्ये खूप चांगला बदल झालेला आहे आणि आत्ता ज्यांनी संचालन अतिशय सुंदर प्रकारे करत आहेत केलेलं आहे त्यांच्यासुद्धा बोलण्यामधून ॲबॅकसचा आपल्याला काय फायदा आहे आणि ॲबॅकस जगभरामध्ये कशा पद्धतीनं वापरलं जातं, आपल्यापेक्षा विकसित असणारी राष्ट्र जपान असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, जर्मनी असेल, या देशामध्ये सुद्धा या ॲबॅकसचा स्वीकार अतिशय जोरात सुरू आहे। त्याच्यामुळंच ही राष्ट्र आपल्या भारत देशापेक्षा सुद्धा प्रगतीच्या पथावर आहेत आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा याचा प्रसार अतिशय झपाट्याने झालेला आहे। मोठ्या मोठ्या शहरामध्ये खूप चांगल्या चांगल्या ब्रँचेस मुलांच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत आणि अशीच ही नांदेडची ही चाणक्य ॲबॅकसची ब्रँच अतिशय खूप चांगल्या प्रकारे झपाट्याने प्रगती घेत आहे। या चाणक्य ॲबॅकसच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस इतका उंचावत आहे हे आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही पाथरी शहरामध्ये सुद्धा सुंदर प्रकारे या चाणक्य ॲबॅकसच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचं काम केलेलं आहे। अनेक समुदायाची, अनेक जाती धर्माची मुलं या ॲबॅकसला जोडलेली आहेत आणि मुलांमध्ये खरोखरच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे गणिती क्रिया तर अचूक आलेले आहेत, परंतु त्यांचं मानसशास्त्रसुद्धा अतिशय सुधारलेलं आहे। त्यांच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये चंचलता आलेली आहे। जी लहान लहान मुलं बोलत नव्हती, ज्यांच्या ॲक्टिव्हिटीज स्वतःहून मुलं ते ॲक्टिव्हिटीज करत नव्हती, पालकांची अशी ओरड होती की सर हा मुलगा बोलत नाही, कमी बोलतो, याच्या हालचाली कमी आहेत, परंतु ॲबॅकसच्या माध्यमामधून इतक्या सुंदर प्रकारे त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला आहे हे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे। माझ्या मुलाच्या सुद्धा जवळजवळ 8 लेवल पूर्ण झालेले आहेत आणि या ॲबॅकसचा इतका छान फायदा झाला की माझा मुलगा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 5वीला धारक झाला, राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये त्याचा नंबर झळकला। यानंतर मला सांगायला अभिमान वाटेल की माझा मुलगा नवोदय पात्र झाला आणि परभणीच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्याची निवड झाली। माझ्यासारखी असंख्य मुलं माझ्या पाथरी शहरामध्ये माझ्या मिसेसनं जी ॲबॅकस चळवळ चालवली आहे, चळवळच म्हणावी लागेल, कारण हा क्लास केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर समाजातील वेगवेगळ्या घटकातील, वेगवेगळ्या जातीची, अगदी वेगवेगळ्या धर्माची सुद्धा, कुठल्याही धर्माला तर कमी लेखता येणार नाही, परंतु थोडंसं मुस्लिम समुदायामध्ये थोडंसं याचं साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, मुलांना एवढ्या संधी उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या, परंतु अलीकडं सगळ्या जाती धर्माची मुलं या चळवळीशी जोडली गेली आणि अतिशय गुणवान मुलं या ॲबॅकसच्या माध्यमामधून झालेली आहेत। केवळ आपण शैक्षणिक अभ्यासक्रमावर, शालेय अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता या वेगवेगळ्या गोष्टी जर आपल्या मुलांपर्यंत पोहोचवल्या, वेगवेगळ्या मुलांना संधी उपलब्ध करून दिल्या, तर निश्चितच आपल्या या मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा आउटपुट तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस मुलगा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाईल त्यावेळेस निश्चितच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर गेली 10-11 वर्षापासून मी, माझी मिसेस या माध्यमातून पाथरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करत आहोत आणि आदरणीय कुसुमकर सरांचं खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे। कुसुमकर स्वतः पाथरीसारख्या ठिकाणी येऊन पॅरेंट्सला सांगत आहेत ॲबॅकस कसं महत्त्वाचं आहे। मी इथेल जमलेल्या पालकांना विनंती करतो की आपल्या पाल्याच्या सर्व लेवल्स पूर्ण कराव्या आणि मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणावा, त्याला चांगल्या संधी द्याव्या। बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु अनेक मान्यवर इथं बोलणार आहेत, त्याच्यामुळे मी माझं छोटंसं मनोगत संपवतो। मला मान्यवरांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार, धन्यवाद।